आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या, वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत। इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड, आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं, गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर, शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स, वासरं, कोकरं, पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला। फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ञ मार्गदर्शनही, ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील, व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा। तर लक्षात ठेवा, आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव, शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप। नगर परिषदेची निवडणूक लागलेली, त्या निवडणुकीमध्ये विकास कामाचे काही लोक इथं काल आलते। काल काही लोकांनी सांगितले होते की कुठलाही पाठिंबाचा प्रॉब्लेम होता आणि 2-3 दिवस होऊन गेले, ते प्रॉब्लेम काही केला नाही। तरी इथं सांगून गेले की उद्याच्या उद्या मी करतो। आम्ही दंगा न करता किंवा कोणतं न सांगता आज तिथलं कामच पूर्ण करून घेतले। आज तिथलं पूर्ण कामच करून घेतलंय। आता परत येऊन त्यांनी सांगतील की ते काम आम्ही केले। दुपारच्या वेळेला उभारून तिथलं काम आज पूर्ण करून घेतले। का तिथल्या सगळ्या माता भगिनींचं मत होतं की तिथे अडचण आहे, त्या मुलांना, लहान मुलांना अडचण होत्या, त्यामुळे तिथलं आज पूर्ण काम मोजवून पूर्ण केलेलं आहे ते काम। अशा आज व्यंकेश्वर मंदिरसाठी साहेब, आज आपण याला पुनर्वसनासाठी 1 कोटी रुपये निधी मागणी केलेला आहे आणि त्याचा प्रस्तावही देखील व्यंकेश्वर मंदिरच्या ह्याच्यासाठी आपण पाठवून देऊन मंजूर होत आलेला आहे। नंतर आपले पाठक सरांना बी माहिती आहे की पुढं सभा मंडप घ्यायचा, त्या जागेचा उतारा काढून सगळी जागा आहे ती हिची आहे, देवस्थान कमिटीची आहे। बाळने सांगितलं की आपल्या जतचं कोणतरी व्यक्ती असल्यामुळं तिथे देखील 30 लाख रुपये सभा मंडप बांधायला ठरलेलं आहे। इथं कारण हे जे लोक आहेत आपले वारकरी मंडळ आहेत त्यांना राहण्याचा अडचण असल्यामुळं त्यामुळे आपण ते मंजूर घेतलेलं आहे। आणि इथील जी प्लेइंग ब्लॉक आहे हे प्लेइंग ब्लॉक काढून इथं आपण ट्रेनिंग करणार आहे। मंजुरी 30 लाख रुपयाची मंजुरी वर्क ऑर्डर झालेली आहे, परंतु काही राजकीय अडचणी काही बर्डन काढल्यामुळं हे काम थांबवलेलं आहे। आणि व्यंकेश्वर मंदिरचं जे काम चालू असताना पाऊस झाला तरी तर पाणी थांबते फुल, त्यामुळे तो 3 फुटाची गटर 200 मीटरची पाईपलाईन 3 फुटाची करून खालच्या वड्यापदर घेतलेले आहे। त्याचं एस्टिमेट आहे 40 लाख रुपये, त्याची वर्क ऑर्डरही झालेली आहे। पण परवा काम चालू करताना काही लोकांनी तक्रारी केल्यामुळे ते काम थांबलेलं आहे। कोणत्याही विकास गोष्टीची विकास असू दे काही असू दे, आणि ज्या वेळेला आम्ही इथून कुठेही जाताना माता भगिनी डायरेक्ट मला आमच्या बहिणी म्हणू शकतील, हे थांब, हे कुठेही थांब म्हणू शकतात, किंवा माता भगिनी कोणी हे कुठे झालाय थांब मला डायरेक्ट बोलतात। याचा अभिमान आहे की मला माझ्या बहिणी डायरेक्ट सांगतात किंवा माझ्या माता डायरेक्ट सांगतात की थांब। त्यामुळे मी आपल्या कामासाठी कायम कटिबद्ध असून सगळ्या गोष्टीला मी आपलं वचन देतो। कोणतेही आपल्या माता भगिनींचं काम असू दे, मी त्यासाठी अहोरात्र आपल्या कामासाठी सज्ज आहे। आणि इथून पुढे मला विकासाचं सामाजिक कार्य करण्यासाठी आपलं बहुमोल मत नगराध्यक्षासाठी सुरेशजी शिंदे सरकार घड्याळ चिन्हावर आहेत। मी उमेदवार पुरुष मतदारसंघातून असून घड्याळ चिन्हावर आहे आणि आमच्या भगिनी रेश्माताई नदाफ हेही घड्याळ चिन्हावर उभा आहेत। तर तिन्ही ठिकाणी जिथं घड्याळ दिसते तिथं पुढील बटन दाबून आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली घड्याळ चिन्हावर बहुमोलानं मतानं आम्हाला विजय करावं, एवढीच मी आपल्या सगळ्या माता भगिनी विनंती करतो। थांबतो। Press the bell icon on the video and never miss another update.